72 नाही, फक्त 2 अधिकारी, बांगलादेशी अल्पवयीन मुली, दारूचं कपाट, पेनड्राईव्ह, व्हॉइस मेसेज आणि आता त्या हनी ट्रॅप प्रकरणाची महिला थेट कॅमेरासमोर. नमस्कार, मी संजना. कटुकटमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रातील पावसाळी अधिवेशनादरम्यान नाशिकचं हनी ट्रॅप प्रकरण चर्चेत आलं. नेमकं काय होतं यावरच आम्ही एक व्हिडिओ बनवलाय, तो आमच्या चॅनलवर नक्की पहा. याच संदर्भात काँग्रेस नेते नाना पटोलेंनीही यासंबंधीची पेनड्राईव्ह सभागृहात सादर केली आहे. या प्रकरणाची गुप्तपणे तपासणी सुरू असताना आता करुणा मुंडेंनी काही तासांपूर्वी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांच्यासोबत याच प्रकरणातील पीडित महिला देखील समोर आली. या हनी ट्रॅपच्या प्रकरणाबद्दल अनेक गंभीर आरोप देखील तिने केलेत. नेमकी ती महिला काय म्हणाली, काय घडले, चला पाहूयात. नाशिकमध्ये एका महिलेने काही दिवसांपूर्वी एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार केली होती. नंतर तो विषय समझोताने मागे घेण्यात आला असं देखील सांगण्यात आलं होतं आणि याच हनी ट्रॅपमध्ये 72 पोलीस व अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचंही सांगण्यात येत होतं. मात्र आता या प्रकरणाला नवीनच वळण मिळाले. त्या संबंधित महिलेनं पत्रकार परिषद घेत काय काय दावे केलेत हे आधी आपण पाहूयात. करुणा मुंडेंनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत ही पीडित महिला उपस्थित होती आणि तिनं काय खुलासे केलेत. उत्तम कोळेकर आणि इंद्रजित कारले या 2 अधिकाऱ्यांची नावं त्या महिलेनं थेट पत्रकार परिषदेत घेतलीत. संबंधित महिला ही होमगार्ड असल्याची शक्यता तिच्या बोलण्यातून दिसून आली. या महिलेनं पत्रकार परिषदेत सांगितलं की एक दिवस अचानक उत्तम कोळेकर यांच्याशी तिची ओळख झाली. ही ओळख पुढे मेसेज आणि व्हॉट्सअप चॅटवर सुरू राहिली. पीडितेचा आरोप आहे की कोळेकर वारंवार तिला मेसेज करत होते, व्हॉइस मेसेज करत होते, जे व्हॉइस मेसेज तिनं पत्रकार परिषदेतही दाखवलेत. एक दिवस कोळेकर यांच्या पत्नीनेच फोन करून चहा पिण्यासाठी घरी येण्याचं निमंत्रण दिलंय असंही महिलेनं स्पष्ट केलं आणि त्यासाठीच चहा पिण्यासाठी ती महिला कोळेकर यांच्या घरी पोहोचली. मात्र घरात कोळेकर यांच्या पत्नी नव्हताच, तर तिथं होते दुसरे अधिकारी इंद्रजित कारले. या महिलेनं गंभीर आरोप केलाय की कोळेकर आणि कारले यांनी मिळून तिच्या पिण्याच्या पाण्यात गुंगीचं औषध घातलं, तिला बेशुद्ध केलं आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. महिलेला शुद्ध आल्यानंतर ही घटना घडल्यानंतर पीडित महिला थेट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेली. मात्र तिच्या म्हणण्यानुसार तक्रार दाखल करण्याचं नाटक करण्यात आलं. अर्ज घेतला गेला पण त्यावर काहीच कारवाई झाली नाही. त्या उलट काही दिवसांनी तिच्यावरच खंडणीचा आरोप करण्यात आला आणि या प्रकरणात तिच्या मुलीलाही जबरदस्तीनं ओढण्यात आल्याची माहिती ती महिला सांगत होती. पोलीस महासंचालक, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, महिला आयोगाकडे ही तक्रार अर्ज केल्यावर चौकशीला बोलावण्यात आलं. पुरावे दिले पण पोलिसांनी मलाच धमकवलं असा आरोप पीडितेनं केला. माझ्या पेनड्राईव्हमध्ये पुरावा असल्याचा इशाराही या महिलेनं पत्रकार परिषदेत दिला. शिवाय तिच्या विरोधात अफवा पसरवण्यात आली की ही महिला तब्बल 72 अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवत आहे. मात्र असं काहीच झालेलं नाहीये. त्यामुळं गेल्या काही दिवसात नाशिकमधील अधिकाऱ्यांना फसवणारी महिला ही जी बातमी चर्चेत आहे ती एकतर वेगळी आहे किंवा ती माझ्याच विरोधात मुद्दाम पसरवली गेली आहे असंही या महिलेनं स्पष्ट केलं. पुढील 8 दिवसात जर तुम्ही ह्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला नाही तर मी माझं आयुष्य संपवणार असा इशाराही सदर महिलेनं दिलाय. शिवाय हे अधिकारी 15-16 वर्षाच्या बांगलादेशी मुलींना रूमवर घेऊन जातात, जिथं दारूचं कपाट आहे, जिथं 2 वेगवेगळ्या रूम आहेत आणि त्यांच्यावर अत्याचार करतात असा गंभीर आरोप देखील या पत्रकार परिषदेत या महिलेनं केला. आता या सगळ्या आरोपांवर अद्याप संबंधित अधिकाऱ्यांची किंवा पोलिसांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये. त्यामुळं हे सगळे आरोप कितपत खरे आहेत याचा तपास आता पुढे कसा होतो हे देखील पाहावं लागणार आहे. पण या पत्रकार परिषदेनंतर या हनी ट्रॅपच्या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागल्याचं पाहायला मिळतंय. आता कोणतं स्पष्टीकरण येईल, कोणाचं स्पष्टीकरण येईल, हे प्रकरण आता पुढे कसं जाईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. या सगळ्यावर महिलेने केलेल्या खुलासावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.